ह्या व्यक्तीची दुसरी नवल गोष्ट म्हणजे अशी, की एखाद्या स्त्रीला लाज वाटेल काही गोष्टींसाठी, की बाबा आपण एकामधनं बाहेर पडलो, दुसऱ्यामधनं बाहेर पडलो, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अशा असंख्य रिलेशन्समधनं बाहेर पडल्यावरतीही एखाद्याला दगाफटका करून 6व्या, 7व्या की त्याच्यानंतरच्या नंबर्सशी एक नातं ठेवणं कशासाठी? हे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा जातीतल्या किंवा कोणत्याही जातीतल्या हिंदू संस्कृतीत पटतं का? नाही. पण काय आहे, की एक आपल्याला सवय लागलेली असते आणि ह्यामध्ये काय आहे, काही असा एक डिसीज पण आहे, जो मानसिकतेने एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीशी संबंध ठेवणे. संबंध म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो हे तुम्हाला कळलंच असेल. एखाद्या नात्यात आपण 3-4 वर्ष एखादा स्त्री-पुरुष कोणतीही असू, ते एखाद्या रिलेशनमध्ये जेव्हा असतात, त्याच्यात बऱ्याचशा असंख्य गोष्टी घडतात. आता मला काय स्पष्ट बोलायचं नाही आहे, कारण काय जे व्हिडिओज पाहतात आहे, कारण का हा असा व्हिडिओ आहे की मला कोणत्याचही एजसाठी पर्टिक्युलर एजसाठी किंवा ॲडल्ट म्हणून आहे ह्यासाठी वापरायचं नाही आहे. आपण एक औषध ऐकलं असेल अनवॉन्टेड 72. याच्याबद्दल कित्येक जणांना माहीत असेलच. तर ही जी पिल्स आहेत, हे जास्त प्रमाणात खाल्लं गेलं ह्या व्यक्तीने. कशासाठी? तर ते तुम्ही समजून जा. मला कोणाची लायकी किंवा हे काढायची गरज नाही आहे. पण काय आहे, जे माझ्या बाबतीत घडलं आहे, त्याच्यावरती आवाज उठवणं माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि तोच मी करतो आहे. मला माहीत आहे काय करतील, काय नाही करतील. बरेचसे असंख्य खोटे आरोपही करतील, की मी हे केलं, ते केलं किंवा पैसे घेतले, काय घेतले. पण त्याचे पुरावे आहेत का? माझ्याकडे तर आहेत बाबा, यांनी माझ्याकडनं घेतलेले पैशांचे पुरावे. कारण का प्रत्येक जे गोष्टी झाल्या त्या बँक ट्रान्झॅक्शन्स थ्रू झाल्या आहेत आणि त्याच्यावरती कोणतंच हे नाही. मग ते म्हणावं, तुम्ही मोबाईल जर म्हणालात तर मोबाईलचंही बिल आहे. तुम्ही म्हणालात रेंटचेही ट्रान्झॅक्शन्स आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात तर एखादं मी त्यांना एक डायमंड रिंग दिली होती, त्याचंही बिल आहे. हॉटेल्समध्ये जिथे आम्ही गेलो होतो सर्व, म्हणजे ही एकटीच नाही, यांच्या फॅमिली सोबतच होती. पण असं नाही की फॅमिली सोबत असल्यामुळे आम्ही एकच रूम घेतला किंवा 2 एकाच रूममध्ये स्टे केला, असं नाही आहे. आम्ही काही फार्म हाऊसेसचे स्टे केले आहेत, त्यांचेही कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्याहीकडनंही डिटेल्स आपल्याला आहेत, त्यांचे बिल्स आहेत, सर्व काही आहे. मला कुठल्याही स्त्रीवरती एखादा असं लोकांना वाटत असेल मी काही आरोप करतो, अश्लील आरोप करतो किंवा हे, पण ह्यात कुठलेही अश्लील आरोप नाही आहे. जे आहे सत्य ते बाहेर मांडतो आहे आणि त्याच हिशोबाने मी इथे चाललो आहे. आणि हे ह्यांच्या एकाच फॅमिली मेंबरबरोबर नाही आहे. मी स्पष्ट आणि पूर्णतः पुन्हा एकदा बोलू इच्छितो, हे एकाच फॅमिली मेंबरबरोबर नाही. जसं माझ्यासोबत मयुरीने रिलेशन ठेवलं, तसं यांच्या बहिणीनेही रिलेशन ठेवलं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कसाऱ्याला गेल्या होत्या ह्या. झालं असं की मी रात्री कॉल केला होता अँड अनफॉर्च्युनेटली जे काही असेल, त्यांचं एक फोन चालू होता अँड दॅट फोन वॉज बिंग रेकॉर्डेड. तो असा होता की कोणातरी रात्री 12-12:30 वाजता एखाद्या व्यक्तीला कोणाला तरी टाईमपास करण्यासाठी या लोकांनी तिथे ग्रुपमध्ये बसून फोन करत होता. एखादा व्यक्ती म्हणजे मी पुरुषच बोलतो आहे, समोरच्या व्यक्तीला फोन केला गेला होता. आता ह्यावरती मी काय म्हणावं? काय व्यक्तीबद्दल काय म्हणावं काय? मला बऱ्याचशा धमक्या दिल्या गेल्या, मी तुला हे करेन, ते करेन. नाही, माझं तर मी एक निर्णय घेतलाच आहे की मी लग्न तर ह्यापुढे करणारच नाही आहे. कारण का अशा व्यक्तीने मला दगा दिला आहे आणि धोका दिला आहे, पाठीमागे वार करून. आता झालं काय, रघुलीला मॉलमध्ये ह्या व्यक्ती मयुरीने आणि तिच्या आईने एका व्यक्तीला घेऊन आला होता आणि तो एवढा अरेरावी आणि उद्धटपणे बोलत होता, ऐकून घेण्याची क्षमता नाही. पहिली गोष्ट मी त्याला विचारलं की तू कोण?
तर तो त्याचं उत्तर द्यायला नाही. मी त्याला एवढंच सांगितलं, जर तू त्यांचा नातेवाईक आहेस. त्यांनी मला एवढंच सांगितलं की मी हिच्या भावाचा मित्र आहे, पण सत्य परिस्थिती भावाचा मित्र नाही आहे. कारण काय, जेव्हा तो मी सुसाईड अटेम्प्ट करत होतो त्यावेळी एक गाडी आली होती. गाडीचा नंबरही मी नोट डाऊन केला, त्याचा ॲड्रेसेसही भेटलेत. हा व्यक्ती तिच्या भावाचा मित्र नसून कोणतरी वेगळाच व्यक्ती आहे, ज्याचंही मी पोल आणि खुलासा करणारच आहे. त्यात काहीच डाऊट नाही. लवकरच ते पण होईल आपल्यासोबत. आणि ह्या व्यक्तीने मला तिथे दमदाटी करून मला धमक्या देण्याचा प्रयत्न केला की तुला आम्ही हे करू ते करू. मी म्हटलं कर, काय आहे, सत्याला घाबरायची भीती नाही आणि मी घाबरत नाही. मी माझ्या प्रॉमिसेस दिल्या होत्या, वचनं दिली होती, त्याच्यासाठी मी आज तगायत तेवढ्या हेतूने काम करतो आहे किंवा त्या हेतूने मी काय बोलू, शब्दच उमटत नाहीत. आज स्त्रीला आपण महत्त्व देतो, आईचं मान देतो, बायकोचा मान देतो, बहिणीचा मान देतो, लहान पोरीचा मान देतो. पण जर अशाच गोष्टी काही घडत असतील तर हा मान सन्मान कोणाला द्यावा आणि कितपत द्यावा. असल्या काही व्यक्तींमुळे एकाच स्त्रीची बदनामी नाही होते, पूर्ण स्त्री समाजाचा बदनामी होते. काय आहे, या लोकांना पटणार नाही. कारण का डोळ्यावरती एक अंधुकपणाची ॲरोगन्स, इगो, ॲटिट्यूडचा जो पट्टा बांधला गेला आहे ना, तो सुटेपर्यंत त्यांना सुचणार नाही. आणि काही गोष्टी मला असंही कळलं की मी जेव्हा अनिरुद्धशी बोललो किंवा कुठल्याही व्यक्तीशी बोललो तर मला एकच गोष्ट कळली, जोपर्यंत हिच्याकडनं पैसा भेटतो आहे मयुरीकडनं, तोपर्यंत हिचे आई, बहीण आणि भाऊ आणि इतर फॅमिली मेंबर्स, मुलगीही, ते लोक इझिली असं गिवअप करणार नाही काही गोष्टींसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे नमूद करू इच्छितो की ह्यात अद्विका जी 13-14 वर्षाची पोरगी आहे, तिचाही वापर इमोशनली वेपन म्हणून केला गेला आहे फॉर एक्स्ट्रॅक्टिंग मनी इन टर्म्स ऑफ इन नीड्स ऑफ सम व्हॉट डू यू कॉल फूड झालं, झोमॅटोज आहे, नंतर आपलं काही खेळणी म्हणा किंवा काही ऑनलाईन परचेस, बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्कूल फीजही मी दिली आहे, त्याचेही पुरावे आहेत माझ्याकडे. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलची फीज मी दिली आहे, त्याचेही पुरावे आहेत. बरे बिल नसले तरी ट्रान्झॅक्शन्स आहेत माझ्याकडे. आणि बऱ्याचशा टीचर्सनाही ओळखतो ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमधनं. त्यामुळे लेट्स सी हाऊ दिस सिच्युएशन गोज. मला एकच म्हणायचं आहे की कायदा आणि सुव्यवस्था जर व्यवस्थित असेल आणि दोन्ही बाजूंचं ऐकून घेऊन काही निर्णय घेत असेल तर ठीक आहे. फक्त एका डोळ्याने कानाकडून दुसऱ्यांचं ऐकणं हा कायदा नव्हे किंवा हे न्यायव्यवस्था नव्हे. आणि ही भारतातली न्यायव्यवस्था आहे टू अ सर्टन एक्सटेंट आणि ती बदलावी लागेलच. आणि बऱ्याचशा आता केसेस घडतात आहे ज्यामध्ये पोलिसांचीही काही चुका घडल्या आहेत. मान्य आहे, तुम्ही प्रेशर्समध्ये आहात, तुम्ही टेन्शन्समध्ये आहात, नो डाऊट. पण समोरच्याची बाजू मागून ऐकून घ्या, त्याला मांडू द्या. दुसरी गोष्ट की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होऊ दे केसमध्ये. कोणत्याही केसमध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. ज्या गोष्टी जातील त्याच वेळी खऱ्या गोष्टी समोरासमोर येतील. आता राहिला प्रश्न पांडेचा. पांडे हे जे ओनर आहेत 827D3 यांचे, माझ्या मते त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचतातच आहेत. दुसरी गोष्ट आपण की काय एक्झॅक्टली माझं सिनॅरिओ त्यांना माहीतच नाही आहे की मी कोण आहे. कारण का माझी ओळख तशी पटवून दिली गेली होती. मयुरीच्या आईने, जयश्री गायकवाड आणि अद्विका पाटील, म्हणजे अद्विकाने काही पोरींना सांगितलं होतं की हे माझे वडील आहेत. जयश्री गायकवाड यांनी सांगितलं होतं की हा माझ्या पोरीचा नवरा आहे. दुसरी गोष्ट मयुरीनेही सांगितलं होतं की हे माझे मिस्टर आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी, नॉट जस्ट ओनली विथ द सोसायटी बट विथ द प्लेस शी वॉज स्टडिंग इन LTA ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलमध्येही आणि बऱ्याचशा ठिकाणी. सो बेसिकली लेट्स सी कसं काय आता वर्कआउट होतं या गोष्टी. आणि सोलापूरमध्ये काही डॉक्युमेंट्स पोचवण्याचीही तरतूद केली आहे, ज्या
जे व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोचतील, अलॉंग विथ द नंबर्स, द कॉन्टॅक्ट नंबर्स, the name of the person whom Kashmira Gaikwad was meeting during the process of divorce, and few things like त्या shaadi.com वरची त्यांची जी प्रोफाईल होती ती पूर्णतः आपल्याकडे आलेली आहे. त्याचे डिटेल्सही आहेत, स्नॅपशॉट्सही आहेत. एक नोट मला ॲड करायची की मयुरी पाटील यांनी जेव्हा डिवोर्स प्रोसेसमध्ये होता ते मी एक पॉईंट मिस केलं. त्यांनी बऱ्याचशा नावाने आपले अकाउंट ओपन केले होते. एक होता माही सिंग, पूजा गायकवाड, नंतर मयुरी गायकवाड पाटील, आणखी एक होतं ज्यामध्ये हिच्या बहिणीने माही पाटील म्हणून एक प्रोफाईल ॲड केली होती. तिच्या बहिणीनेही एक काही फेक प्रोफाईल्स ॲड केलेल्या आहेत. त्याचाही आपण खुलासा करूच लवकरात लवकर. आज 31 तारीख आहे. सर्वांना हॅपी न्यू इयर. कारण काय नवीन वर्ष चालू होणार आहे गुरुवार स्वामींच्या कृपेने, आणि माझा विश्वास आहे स्वामींवर. त्यांनी जे म्हटलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, होईलच. श्री स्वामी समर्थ. जगदंब.